श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत तुम्ही? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला आणि उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही बघितलंच असेल कारण लगेच लक्षात आलं असेल तुमच्या की मी माहिती काय सांगणार आहे. तर आता आषाढी अमावस्येला दीपपूजेचे म्हणजे मोठं महत्त्व आहे आणि लहान मुलांना तर आपण कणकेच्या दिव्याने का ओवाळतात किंवा पूजेची योग्य पद्धत, महत्त्व आणि परंपरा काय आहे याबद्दल मी माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला मी सुरुवात करते. तर आता नुकताच 2026 म्हणजेच श्रावण महिना सुरू होणार आहे आणि आषाढ महिना हा संपणार आहे. तर 11 ऑगस्ट रोजी आषाढ महिना संपणार आहे आणि श्रावण महिना सुरू होणार आहे. तर त्याआधी आपल्याकडे दीपपूजा असते अमावस्येच्या दिवशी. ती दीपपूजा असते ती श्रावण महिन्याला म्हणजेच अवघ्या काही दिवसातच सुरू होते. मात्र त्यापूर्वी अमावस्या येते, जी हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. महाराष्ट्रात पंचांगानुसार ही आषाढ महिन्याच्या शेवटच्या तिथी असून या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. तर त्याच्या आदल्या दिवशी, श्रावण सुरू व्हायच्या आदल्या दिवशी आपल्याकडे दीपपूजा केली जाते. ती अमावस्येच्या दिवशी केली जाते. आषाढी अमावस्याला तिलाच दीपपूजा असे म्हटले जाते. त्यामुळे आषाढ अमावस्या ही केवळ अमावस्या नसून श्रावणाच्या स्वागताची पूर्वतयारीच असते. पितृस्मरण, त्या दिवशी काय काय तयारी केली जाते तर पितृस्मरण, दीपपूजा आणि आध्यात्मिक साधनेचा दिवस म्हणून ओळखली जाते. कारण महाराष्ट्रात या दिवसाला दीप अमावस्या असेही म्हणतात, कारण या दिवशी दीपपूजेला मोठे महत्त्व आहे. तसेच या दिवशी लहान मुलांना कणकेच्या दिव्याने ओवाळण्याची देखील पद्धत आहे. तर म्हणजे ती पद्धत काय आहे किंवा पूजेची योग्य पद्धत काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आषाढ अमावस्या म्हणजे 2026 तर कधी आहे, कारण पंचांगानुसार योग्य तिथी ही तारीख म्हणजे 12 ऑगस्ट 2026 म्हणजे बुधवारी. अमावस्या तिथी प्रारंभ म्हणजे 11 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 1:53 सुरू होणार आहे आणि अमावस्या तिथी समाप्त होणार आहे 12 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11:06. तर आषाढी अमावस्याला दीपपूजेचं खरंच खूप मोठं महत्त्व आहे. कारण आषाढी अमावस्या ही पितृपूजा, दान, दीपपूजा आणि आध्यात्मिक साधेपणासाठी महत्त्वाची तिथी मानली जाते. कारण धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा आणि म्हणजे जे सत्कर्म विशेष पुण्यदायी मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार दीप म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय. म्हणजे दीपपूजन केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख, शांती आणि समृद्धीचे आगमन होते. आधी म्हणजे आपल्याला अशी मान्यता आहे की तसेच श्रावण महिन्याच्या स्वागतापूर्वी घर आणि देवघरात मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठी ही परंपरा पाळली जाते दीप अमावस्याला. तर दीप अमावस्याला लहान मुलांना कणकेच्या दिव्याने का ओवाळतात, तर काय आहे ह्यामागील म्हणजे शास्त्रीय कारण. तर दृष्टिकोन धार्मिक असा आहे की महाराष्ट्रात आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्याच्या दिवशी लहान मुलांना कणकेच्या दिव्याने ओवाळण्याची एक जुनी आणि लोकपरंपरा आणि ही प्रथा आहे की मुख्यतः धार्मिक श्रद्धा, कौटुंबिक मंगल कामना आणि मुलांच्या आरोग्याच्या प्रार्थनेशी जोडलेले आहेत. कारण धार्मिक श्रद्धेनुसार दीप अमावस्याला कणकेच्या दिव्यांनी मुलांना ओवाळणे म्हणजे त्यांच्या आयुष्यात अंधार दूर होऊन ज्ञान, आरोग्य, सुख आणि समृद्धीचा प्रकाश कायम राहावा अशी प्रार्थना करणे होय. ही प्रार्थना महाराष्ट्रातील अनेक कुटुंबामध्ये आजही श्रद्धेने पाळली जाते. तर कणकेच्या दिव्याने ओवाळण्याची पद्धत काय आहे किंवा का कणकेच्या दिव्याने ओवाळतात, तर लोक परंपरेनुसार या दिवशी गव्हाच्या कणकेचे छोटे दिवे तयार केले जातात. त्यात तूप किंवा तेल घालून कापसाची वात लावली जाते. तर दिवा प्रज्वलित करून मुलांना 3 किंवा 5, तर लक्षात ठेवा 3 किंवा 5 वेळा ओवाळणे जाते. त्यानंतर मुलांच्या कपाळावर कुंकू किंवा हळद कुंकू लावून गोड पदार्थ दिले जातात आणि आशीर्वाद दिला जातो. मुलांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना. धार्मिक श्रद्धेनुसार कणकेच्या दिव्यांनी मुलांना ओवाळणे त्यांच्यावर देवी देवतेची कृपा राहते, त्यांना आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख समृद्धी लाभते आणि नकारात्मक शक्तीपासून रक्षण होते. त्यांचे लोकमान्यतेनुसार ओवाळण्याच्या विधीमुळे मुलांवरील वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा आणि अशुभ
प्रभाव दूर होतात. यामागील धार्मिक श्रद्धा आहे, त्यांचा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. कारण अन्न आणि प्रकाशाचे प्रतीक काय आहे, तर कणिक ही अन्नाचे, तर दिवा ज्ञान, तेज आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. कणकेचा दिवा तयार करून त्यात तूप किंवा तेलाचा दिवा घालून मुलांना ओवाळणे म्हणजे त्यांच्या जीवनात अन्न, आरोग्य आणि प्रकाश कायम राहावा अशी मंगलकामना व्यक्त करणे होय. तर श्रावणाच्या म्हणजे स्वागताची परंपरा म्हणजे काय आहे, तर दीपामावास्येनंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. त्यामुळे या दिवशी मुलांचे रक्षण करून त्यांचे उज्ज्वल भवितव्यासाठी म्हणजे आशीर्वाद मागण्याची परंपरा आहे. तर कौटुंबिक संस्कार म्हणजे काय, या दिवशी घरातील प्रत्येक म्हणजे घरातील ज्येष्ठ मंडळी लहान मुलांना ओवाळतात आणि आशीर्वाद देतात आणि गोड पदार्थ देतात. यामुळे कुटुंबातील प्रेम, आपुलकी आणि संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहोचतात. तर आता आषाढ अमावास्येला दीपपूजा कशी करावी, तर महाराष्ट्रात आषाढ अमावास्येला दीप अमावस्या म्हणून साजरी करण्याची परंपरा आहे. या दिवशी घरातील दिव्यांची पूजा करून त्यांच्या प्रती कृतज्ञ व्यक्त केले जाते. दिवा हा ज्ञान, तेज आणि समृद्धी आणि म्हणजे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. तर धार्मिक श्रद्धेनुसार दीप म्हणजे अंधारावर प्रकाशांचा विजय करणे. तर दीपपूजा केल्याने घरातील नकारात्मक दूर होऊन सुख, शांती आणि समृद्धीचे आगमन होते अशी मान्यता आहे. तसेच श्रावण महिन्याच्या स्वागतापूर्वी घर आणि देवघरात मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठी ही परंपरा पाळली जाते. दीपपूजा ना सोपी विधी कशी केली जाते, तर त्या दिवशी काय करायचं, दिवे स्वच्छ करा आणि घरातील पितळ जे असतात ते पितळाचे दिवे, तांबे, चांदीची किंवा मातीचे पण दिवे चालतात, ते स्वच्छ धुवून पुसून घ्यावेत. शक्य असल्यास चिंच, लिंबू किंवा धातू स्वच्छ करण्याची पारंपरिक पद्धतीने दिवे स्वच्छ करावेत. तुमच्याकडे कोणतंही साधन असू द्या, त्याने तुम्ही तुमचे सर्व दिवे स्वच्छ करून घ्या. आणि पूजेची तयारी तर काय करायची, तर पूजेच्या तयारीमध्ये पाठावर स्वच्छ वस्त्र अंथरून त्यावर दिवे ठेवावेत. तर दिव्यांना हळदी, कुंकू, अक्षदा आणि फुले व्हावीत. दिवा प्रज्वलित करा आणि तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. कापसाची वात वापरावी, कारण कापसाची वातच असते त्याला. तर तुमच्याकडे तूप किंवा तिळाचे तेल नसेल तर तुम्ही जे रेग्युलर वापरतात ते टाकले तरी पण चालते. तर प्रार्थना करा. ते लावल्याच्या नंतर तुम्ही अशी प्रार्थना करा की दिवा लावल्यानंतर ही प्रार्थना म्हणू शकता तुम्ही, तर शुभम करोती कल्याणम आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. तसेच दीपज्योती परब्रह्मा दीपज्योती जनार्दना दीपहर तू मे पाप दीपज्योती नमस्तुते हा श्लोक ही म्हणण्याची परंपरा आहे. कारण हा म्हटला तर चालतं. आणि तुम्ही नंतर आरती करू शकता, तुम्हाला ज्यांची येते त्यांची, भगवान गणेशांची, माता लक्ष्मीची, भगवान शिवाची किंवा आपल्या कुलदैवतेची आरती करावी. कारण दीपाची म्हणजे दिवे लावल्याच्या नंतर प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा त्यांना आणि नैवेद्य अर्पण करा. नैवेद्याला तुम्ही काही पण देऊ शकता, जसं की साखर, खडीसाखर, दूध. तर तुम्ही साखर, खडीसाखर, दूध, फळे किंवा घरातील म्हणजे स्वस्तिक गोड किंवा पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावेत. किंवा गोड असतो तर शिरा किंवा काही पण खीर वगैरे काही पण चालतं. त्या दिवशी तुम्ही गोडाचं नैवेद्य दाखवू शकतात. तर अशा प्रकारे तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात. तर अशा प्रकारे तुम्ही म्हणजे मुलांना ओवाळू शकतात. अशा प्रकारे तुम्ही आरती करू शकता, दीपपूजा करू शकतात. तर नैवेद्य त्या दिवशी अशा प्रकारे तुम्ही पूजा वगैरे करू शकतात पद्धतशीर. आणि लहान मुलांना अवश्य तुम्ही कणकीच्या दिव्याने ओवाळा, कारण कसं त्यांच्यातला अंधकार दूर होतो आणि प्रकाश देतो असं म्हटलं जातं. त्यामुळे ही प्रथा अगोदरपासूनच आलेली आहे. त्यामुळे हे खरंच खूप उपयोगी आहे, कारण आपल्या मुलांमध्ये खूप बदल निर्माण होतात आणि खरंच खूप उपयोगी पण आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. आषाढ अमावास्येला दीपपूजा कशी केली जाते किंवा त्याबद्दल काय महत्त्व आहे, किंवा लहान मुलांना कणकेच्या दिव्याने का ओवाळतात, त्यामागील पूजेची योग्य पद्धत, महत्त्व, परंपरा काय काय आहे किंवा काय करावे, सविस्तर माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. तर चला तर मग फ्रेंड, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना दीपपूजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर अशा प्रकारे तुम्ही पूजा वगैरे करू शकतात आणि अशा म्हणजे तुम्हाला जसं जमेल तशी तुम्ही पूजा करू शकतात. तर अशा प्रकारे मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे.
तर चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज, जय. बाय बाय फ्रेंड. स्वस्त राहा, मस्त.